ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज। आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल लातूरकर यांनी जाहीर केलेला आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रत्येक राज्याच्या ज्या 150 पदाधिकाऱ्यांच्या यादी असतो आहे, जवळपास त्या पूर्ण झालेला आहे। 23 जिल्हाध्यक्ष आणि 30 जिल्ह्यातल्या प्रतिनिधी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत। 2 उपाध्यक्ष आणि 2 सरचिटणीस शिल्लक ठेवलेला आहे पुढील नवीन येणाऱ्या कार्यकर्ता काही मार्गदर्शक ज्या चांगले लोक समाजाच्या संघटनेमध्ये येतील त्यांच्याकरता म्हणून राखीव ठेवलेला आहे। बाकीच्या जवळपास 150 लोकांच्या याद्या पूर्ण झालेल्या आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या 32 आघाड्यामध्ये काम करत आहेत। अशा पद्धतीनं प्रत्येक आघाड्यांचे 150 पदाधिकाऱ्यांच्या आता पुढच्या काळामध्ये प्रत्येकाची 150 पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारिणी जाहीर होतील। अगदी चार्टर्ड अकाउंटंटच्या आपल्याला आठवत असेल 10 फेब्रुवारीला आपण चार्टर्ड अकाउंटंटची एक कॉन्फरन्स कॉस्मस बँकेच्या हॉलमध्ये घेतले होते। जवळपास 400 ते 500 चार्टर्ड अकाउंटंट त्या संमेलनाला उपस्थित होते। अशा समाजातल्या सगळ्याच भागातल्या लोकांची या संघटनामध्ये सहभाग असणार आहे। अशा पद्धतीचे देशभरामध्ये सगळ्या राज्यामध्ये अशाच काम होत असतं। त्या पुढच्या काळात कुठले उपक्रम आणि कुठल्या विषयांवर संघटना काम करणार? 6 विषय आपल्याला सगळ्यांना एक ब्रोशर दिलेला आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे 6 विषय आहे प्रामुख्याने। आम्ही सर्वात प्रायोरिटीने काम करतोय आमची ब्राह्मण तरुणांना उद्योगामध्ये उभे करण्याकरता एंटरप्रेन्योर्स डेव्हलपमेंट आम्ही अत्यंत स्ट्रॉंग केलेलं आहे। त्या माध्यमातून नवीन तरुणांना उभे करतो आहे। मागच्या वर्षी फेब्रुवारी 25 तारीखला एक स्टार्टअप कॉन्क्लेव्ह घेऊन त्या माध्यमातून 100 मुलांना आम्ही उद्योगामध्ये उभे केलेलं आहे। यावर्षी आत्ता 14 सप्टेंबरला एक स्टार्टअप कॉन्क्लेव्ह होतो आहे, त्या माध्यमातून आम्ही 100 ते 150 उद्योजकांना उभे करतो। असे एकूण येणाऱ्या 10 वर्षामध्ये 1 लाख उद्योजक उभे करण्याची एक संकल्पना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेला आहे। ही एक त्याच्याबरोबर ब्राह्मण भवन देशाच्या प्रमुख शहरामध्ये ब्राह्मण भवन बनवण्याची एक संकल्पना नुकतेच आम्ही दिल्लीमध्ये गुढीपाडव्याला सुरू केलेलं आहे। आता पुण्यामध्ये आम्ही स्वतःच्या जागा बघतो आहे, स्वतःच्या इमारती पुण्यामध्ये व्हावा अशी संकल्पना आहे। अशाच बेंगळूर, चेन्नई, हैदराबाद अशा ज्या मेट्रो सिटी आहेत सगळेच ठिकाणी ब्राह्मण भवन बनतील। ब्राह्मण भवनामध्ये ज्या वेगवेगळ्या गावामधून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या सोय हॉस्टेल त्याप्रमाणे आणि वेगवेगळ्या गावातून येणाऱ्या लोकांना राहण्याची व्यवस्था बाकीच्या संघटनेला लागणारं हे अशी ब्राह्मण भवन बनवले जाणार आहे। आणि ब्रह्मोद्योग म्हणून आमची एक मोठी ज्या ब्राह्मण इंडस्ट्रियलिस्ट आहे उद्योजक आहे त्यांची एक कॉन्फरन्स आपल्याला आठवत असेल तर मागच्या 2018ला आपण ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर बनवले होते ब्रह्मोद्योग। तो 2 वर्षातून एकदा होतो आहे। मागच्या वर्षी आम्ही दिल्लीत अशोक हॉटेलमध्ये घेतले होते, या येणाऱ्या वर्षी आम्ही बेंगळूरला घेतो आहे। अशा उद्योजकांच्या कॉन्फरन्स होतो आहे। अशा विविध अनेक उपक्रम आम्ही राबवतो आहे। बाकीच्या सगळ्या आपण दिलेला त्या ब्रोशरमध्ये आहेतच डिटेल्स।